संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची या ठिकाणी प्रत्यक्ष कोर्टात कामकाज सुरू. काल 12 मार्चला हा पहिला दिवस, पहिली सुनावणी या ठिकाणी झालेली आहे. सरकारनं अद्याप फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा केलेली, फक्त घोषणाच केलेली आहे, प्रत्यक्ष अंमलबजावणी केली नाही. सध्या या ठिकाणी केच्या न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू आहे आणि पहिल्या दिवशी या ठिकाणी उज्ज्वल निकम हजर नव्हते. मात्र विशेष सरकारी म्हणजे सहाय्यक सरकारी वकील जी शासनाने नियुक्ती केलेली आहे, बाळासाहेबजी कोले, हे हजर होते. आणि पहिला दिवस हा त्या ठिकाणी आरोपीच्या वकिलांनी गाजवलेला आहे. म्हणजे वाल्मिकांना आपले वकील बदललेले आहेत. कोल्हापूरहून खाडे नावाचे वकील त्यांनी आणलेले आहेत आणि खाडेन आपल्या स्टाईलमध्ये त्या ठिकाणी आम्हाला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही आणि ते मिळालं पाहिजे, अशा प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत. तर न्यायालयानं या ठिकाणी शिवराज देशमुखांना विचारलं की तुम्हाला या म्हणजे ही जे तपास आहे तो मान्य आहे का? त्यांनी तो मान्य केलेला आहे. न्यायालयानं आरोपीची ओळख परड केलेली आहे आणि हा खटला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणं आवश्यक आहे.